नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र स्टेट कोटा BAMS BHMS BUMS थर्ड राउंडचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेज BAMS BHMS BUMS त्याची सुद्धा थर्ड राउंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। नेमका महाराष्ट्राचा तिसऱ्या राउंडचा कट ऑफ काय राहिलेला आहे, त्याचबरोबर मागच्या राउंडच्या कट ऑफच्या तुलनेमध्ये या राउंडच्या कट ऑफ मध्ये किती प्रमाणात कॅटेगरी वाईज घट झालेली आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले आहेत त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचे मागचे कॉलेज होल्ड होते आता पुढे नव्याने कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्यासाठी पुढे प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहेत, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेलं नाही त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र BAMS BHMS थर्ड राउंड BAMS कट ऑफ अँड नेक्स्ट प्रोसेस, म्हणजेच BAMS चा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे तिसऱ्या राउंडला। खरं तर महाराष्ट्राचा ग्रुप A MBBS BDS याचा रिझल्ट किंवा याची सिलेक्शन लिस्ट जी आहे तिसऱ्या राउंडची ती अगोदर येणं अपेक्षित होतं, परंतु MCCचं वेळापत्रक जेव्हा डिले होत होतं त्याला फॉलो करत करत महाराष्ट्राचं वेळापत्रक सुद्धा आता रिशेड्यूल झालेला आहे आणि तो रिझल्ट सुद्धा डिलेवर पडलेला आहे। परंतु नियमानुसार किंवा जेव्हा रूल्स अँड रेग्युलेशन नुसार महाराष्ट्र MBBS BDS ग्रुप A जो आहे त्याचा रिझल्ट अगोदर येणं अपेक्षित होतं, परंतु त्याच्याही अगोदर ग्रुप B ची सिलेक्शन लिस्ट जाहीर केल्यामुळे या ठिकाणी कट ऑफ जेवढा कमी व्हायला पाहिजे होता तेवढा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। कदाचित तो नेक्स्ट राउंडला त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो। आता सुरुवात करूयात। सिलेक्शन लिस्ट जी आलेली आहे याच्यामध्ये 5 प्रकारचे विद्यार्थी आहेत। पहिला आहे असे विद्यार्थी म्हणजे असे स्टुडंट ज्यांच्या नावापुढे एखाद्या कॉलेजचं नाव आलेलं आहे। मग हे 2 प्रकारातले विद्यार्थी असू शकतात। एक आहे यांना फ्रेश अलॉटमेंट झालेली आहे या राउंडला तिसऱ्या राउंडला, म्हणजेच तुमच्या नावापुढे एखाद्या कॉलेजचं नाव असेल, तुम्ही चॉईस फिलिंग केलेली असेल, त्यापैकी एखाद्या कॉलेजचं नाव तुमच्या नावापुढे आलं असेल याचा अर्थ तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे। याच्यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी असू शकतात। एक तर तुमची फ्रेश अलॉटमेंट असू शकते, म्हणजेच राउंड 1 राउंड 2 मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही, आता तुम्हाला डायरेक्ट राउंड 3 मध्ये कॉलेज मिळालेलं आहे तर तुमच्या नावापुढे कॉलेजचं नाव आलेलं असेल। किंवा असे विद्यार्थी ज्यांनी राउंड 1 राउंड 2 पैकी एखाद्या राउंडचं कॉलेज होल्ड केलेलं होतं, परंतु आता त्यांनी अपग्रेडेशनसाठी तिसऱ्या राउंडला चॉईस फिलिंग केलेली होती आणि त्यांचं कॉलेज अपग्रेड झालं असेल तर असे विद्यार्थ्यांच्या नावापुढे कॉलेजचं नाव आलेलं असेल। हा झाला पहिला प्रकार। दुसरा आहे स्टुडंट नेम, त्यांच्या नावासमोर कॉलेजचं नाव तर आहे परंतु ब्रॅकेटमध्ये नो चेंज असं लिहिलेलं आहे, म्हणजेच हे विद्यार्थी असे आहेत ज्यांना राउंड 1 आणि राउंड 2 मध्ये कॉलेज मिळालेलं होतं, त्यांनी ते कॉलेज होल्ड केलेलं होतं, बेटरमेंटसाठी त्यांनी कॉलेजेस भरलेले होते परंतु त्यांचं बेटरमेंट झालेलं नाही, मागचंच कॉलेज त्यांचं राहिलेलं आहे। असे विद्यार्थी आहेत त्यांच्या नावापुढे कॉलेजचं नाव आहे आणि ब्रॅकेटमध्ये नो चेंज असं लिहून आलेलं आहे। त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारातले विद्यार्थी आहेत विद्यार्थ्याचं नाव, समोर कॉलेजचं नाव आणि नो प्रेफरन्स, म्हणजेच हे असे विद्यार्थी आहेत ज्यांनी राउंड 1 राउंड 2 मध्ये कॉलेजची चॉईस फिलिंग केलेली असेल, मागचं कॉलेज होल्ड असेल आणि बेटरमेंट त्यांनी तिथे त्या ठिकाणी घेतलेली होती परंतु चॉईस फिलिंगच भरलेली नाही, त्याच्यामुळे आहे तेच कॉलेज त्यांचं राहिलेलं आहे। त्यांच्या कॉलेजच्या नावापुढे ब्रॅकेटमध्ये नो प्रेफरन्स अशा प्रकारचं लिहून आलेलं आहे। चौथ्या प्रकारातले विद्यार्थी आहेत त्यांच्या नावापुढे डिस्क्वालिफाईड ऍडमिटेड बाय MCC अशा प्रकारे लिहून आलेले आहेत। तर हे असे विद्यार्थी आहेत ज्यांना MCCच्या ऑल इंडिया कोट्यातून MBBS BDS ला तिसऱ्या राउंड पर्यंत कॉलेजेस मिळालेलं आहे किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांनी इकडे सुद्धा चॉईस फिलिंग केलेली आहे। अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे। त्यांच्या पुढे MCCचं जे काही कॉलेज आहे तोच घेण्याचा पर्याय CET सेलनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे। तर काही विद्यार्थी असे आहेत त्यांच्या नावापुढे डिस्क्वालिफाय ऍडमिटेड बाय AACCC, म्हणजेच ऑल इंडिया कोट्याच्या आयुषमधून त्यांना तिसऱ्या राउंड पर्यंत एखादं कॉलेज मिळालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा स्टेट कोट्यामधून डिस्क्वालिफाय केलेलं आहे। त्यांच्या नावापुढे सुद्धा डिस्क्वालिफाईड ऍडमिटेड बाय AACCC अशा प्रकारचं लिहून आलेलं आहे, म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट 15%
किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये एखादं तिसऱ्या राऊंडपर्यंत कॉलेज मिळालेलं असेल, अशा विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामधून सीईटी सेलनी डिस्क्वालिफाय केलेलं आहे. त्यांना चॉईस फिलिंग करण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली होती, परंतु रिझल्टमध्ये त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि 5व्या प्रकारातले विद्यार्थी आहेत ज्यांच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल लिहून आलेलं आहे. म्हणजे अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली होती, परंतु त्यांनी केलेल्या चॉईस फिलिंग पैकी त्यांच्या मार्क्सनुसार किंवा त्यांच्या ऑल इंडिया रँकनुसार एकही कॉलेज मिळालेलं नाही. अशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारे लिहून आलेला आहे. आणखी एक प्रश्न येतो, कॅटेगरी स्टुडंटला बऱ्याचशा ओपन मधून सीट अलॉट झालेल्या आहेत. म्हणजेच चॉईस फिलिंग करत असताना इयर मार्किंग त्यांनी रिझर्व केलं तरी त्यांना ओपन मधून सीट अलॉट झालेल्या आहेत. तर कॅटेगरी बेनिफिट मिळतात का? तर 100% तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी मिळतात. सीईटी सेलच्या सॉफ्टवेअरद्वारे ओपन मधून तुम्हाला त्या ठिकाणी सीट अलॉट झालेली असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट संपूर्ण मिळत असतात. आता BAMS सेकंड राऊंडचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे, पहिल्या राऊंडच्या तुलनेमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये कितीनी कट ऑफ उतरलेला आहे ते सुद्धा पाहूयात. पहिल्या राऊंडला जर आपण बघितलं तर कॅटेगरी वाईज आपण बघितलं तर ST कॅटेगरीचा जो काही कट ऑफ होता तो 253. त्याचबरोबर या राऊंडमध्ये आपण जो थर्ड राऊंडचा कट ऑफ काढलेला आहे याला बेस्ट कॉलेज पकडलेला आहे CS आयुर्वेदिक कॉलेज गोंदिया. याचा कट ऑफ आपल्याला थोडासा कमी दिसतोय, याच्यापेक्षा 1-2 मार्कांनी आणखी थोडाफार फरक असू शकतो, परंतु या कॉलेजला बेस पकडून जर आपण कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कॅटेगरी वाईज काय पाहायला मिळतं. मागच्या राऊंडला SC 253 होतं, यावेळेस 249 मार्क्सला ST कॅटेगरीचा 4 मार्कांनी या ठिकाणी डिक्रीज झालेला आहे. सॉरी, पुन्हा एकदा रिपीट करतोय, ST कॅटेगरी 253 होता मागच्या राऊंडला, या राऊंडला आहे 249, 4 मार्कांनी ST कॅटेगरीचा BAMSचा कट ऑफ जो आहे तो डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढची कॅटेगरी आहे SCBC. मागच्या राऊंडला 312 होता, या राऊंडला तो आलेला आहे 301 वर. SCBCचा 11 मार्कांनी डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. मागच्या राऊंडला 316 होता, या राऊंडला 305 आलेला आहे, 11 मार्कांनी इथे सुद्धा डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतं. VJ कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर मागच्या राऊंडला 317 होता, या राऊंडला 303 आहे, 14 मार्कांनी या ठिकाणी VJ कॅटेगरीचा कट ऑफ डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. OBC कॅटेगरीचा विचार केला तर मागच्या राऊंडला 317 होता, या राऊंडला 305 वर आलेला आहे, जवळपास 12 मार्कांचा डिक्रीज या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतं. NTC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर मागच्या राऊंडला 317 होता, या राऊंडला 306 आलेला आहे, 11 मार्काचा इथं सुद्धा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. NTD कॅटेगरीचा विचार केला तर 317 मागच्या राऊंडला होता, या राऊंडला 307 आलेला आहे, 10 मार्कांनी इथे सुद्धा डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. NTB मागच्या राऊंडला 317 होता, या राऊंडला जवळपास 294 आहे, जवळपास 23 मार्कांनी NTB कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो डिक्रीज झालेला पाहायला मिळतो. ओपन EWS चा जर आपण विचार केला तर मागच्या राऊंडला 320 होता, या राऊंडला 308 आलेला आहे, 12 मार्कांनी इथे डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. याच्यामध्ये 1 ते 2 मार्काचा डिफरन्स असू शकतो, कारण आपण बेसलाईन जे कॉलेज पकडलेलं आहे CS आयुर्वेदिक कॉलेज गोंदिया, याच्यापेक्षा काही कॉलेजेस नवीन आलेले, त्याचा कॅटेगरी वाईज एखाद्या कॉलेजचा कट ऑफ कमी जास्त असू शकतो. परंतु टेंटेटिव्ह अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचा BAMSचा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे. ऑल इंडिया कोट्याचा जर विचार केला तर पहिल्या राऊंड आणि दुसऱ्या राऊंडला जो काही कट ऑफ होता त्याच्यापेक्षा वाढलेला थोडासा आपल्याला पाहायला मिळतो. 287 ऑल इंडियाचा कट ऑफ मागच्या राऊंडला होता, बाकी याही राऊंडला त्याच्यापेक्षा कट ऑफ आणि विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन वाढल्यामुळे ऑल इंडियाचा कट ऑफ जो आहे थोडासा इन्क्रीज झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. ऑल इंडिया कोटा म्हणजेच 52,000चं जे काही रजिस्ट्रेशन आहे त्याबद्दल आपण बोलतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण 2 भागामध्ये त्यांचं वर्गीकरण किंवा 2 भागामध्ये त्यांना डिवाइड करूया. पहिला आहे जे विद्यार्थी त्यांना कॉलेज मिळालेलं आहे, अलॉटेड विद्यार्थी, याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांना राऊंड 1 राऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉट झालेलं होतं आणि यांनी फायनल ऍडमिशन घेतलेलं असेल राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये, तर हे विद्यार्थी थर्ड राऊंडला यांना चॉईस फिलिंग करता आलेली नाही, त्याच्यामुळं हे विद्यार्थी राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्येच बाहेर पडलेले आहेत. दुसरा प्रकार आहे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालेलं होतं, परंतु त्यांनी त्या ठिकाणी होल्ड केलेलं होतं आणि त्यांनी बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केलेली होती. जर त्यांचं कॉलेज अपग्रेड झालं किंवा मागचं जे कॉलेज होतं त्या व्यतिरिक्त आपण दुसरी चॉईस फिलिंग बेटरमेंटसाठी केलेली होती, त्यापैकी एखादं नाव या लिस्टमध्ये तुमच्या
नावासमोर आलेलं असेल तर तुमचं कॉलेज जे आहे ते अपग्रेड झालेलं आहे। या कंडिशनमध्ये तुम्हाला मागच्या कॉलेजला जाऊन सगळे डॉक्युमेंट्स आणि डीडी कलेक्ट करून 30 तारखेपर्यंत पुढच्या कॉलेजला फायनल ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे। कारण तिसऱ्या राऊंड नंतर पुन्हा बेटरमेंटचं ऑप्शन विद्यार्थ्यांना नाही। तिसऱ्या राऊंडला जे कॉलेज मिळालेलं आहे ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायनल करावं लागतं। एकदा तुमचं तिसऱ्या राऊंडचं ॲडमिशन फायनल झालं म्हणजे तुमची ग्रुप बी ची महाराष्ट्र स्टेट कोट्याची यावर्षीची प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी संपते। त्याच्यानंतर तुमचं राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये एखादं कॉलेज होल्ड होतं, तुम्ही बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केलेली होती परंतु नो चेंज आलेला आहे, म्हणजे तुमचं बेटरमेंट झालेलं नाही। मागचं जे कॉलेज होल्ड आहे हे तुमचं या वर्षीसाठी फायनल झालेलं आहे। तर या कंडिशनमध्ये पुन्हा कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता आहे का? तर पुन्हा कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता नाही, ऑटो रिटेन त्या ठिकाणी होत असतं। तरी आपलं मागचं जे कॉलेजेस आहे त्यांना एकदा संपर्क करून तुम्हाला सांगायचं आहे की आमचं कॉलेज अपग्रेड झालेलं नाही, आम्हाला ते कॉलेज पुन्हा जॉईन करायचं आहे। तर काही कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी बोलवू शकतात परंतु बहुतांश कॉलेज विद्यार्थ्यांना येण्याची गरज नाही असं सांगतात। ऑटो रिटेन त्या ठिकाणी होत असतं। जर तुमचं मागचंच कॉलेज यावेळेस राहिलं असेल तर पुन्हा कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची तेवढी आवश्यकता नाही। सीईटी सेलच्या सॉफ्टवेअरद्वारे तुमचं जे काही कॉलेज आहे ते ऑटो रिटेन त्या ठिकाणी होत असतं। त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारात अलॉटेडमध्ये विद्यार्थी आहेत ते आहेत ज्यांना फ्रेश अलॉटमेंट झाली, म्हणजे ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलंच नव्हतं, डायरेक्ट तिसऱ्या राऊंडमध्ये त्यांना कॉलेज मिळालेलं आहे, म्हणजेच फ्रेश अलॉटमेंट। या विद्यार्थ्यांना सुद्धा राऊंड 3 मध्ये जे काही कॉलेज मिळालेलं असेल तिथे फायनल ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे, कारण तिसऱ्या राऊंड नंतर बेटरमेंटचं ऑप्शन या ठिकाणी मिळत नाही। त्याच्यानंतर नॉट अलॉटेड जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुढील राऊंडच्या शेड्यूलचं वेट करणे हा एक पर्याय त्या ठिकाणी असतो। त्याच्यानंतर काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी स्टेट 85% कोट्यामध्ये सुद्धा फॉर्म भरलेला होता आणि ऑल इंडियामध्ये सुद्धा फॉर्म भरलेला होता आणि त्यांना दोन्हीकडे कॉलेज अलॉट झाला असेल तर हा विद्यार्थ्यांचा चॉईस आहे की कुठलं कॉलेज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे। जर तुम्ही ऑल इंडिया कोट्यातलं कॉलेज जर सोडलं तर तुमचं जे काही डिपॉझिट आहे 50,000 रुपये प्लस 2,000 रुपये फॉर्मची फीस भरून तुम्ही 52,000चं जे काही रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यातलं डिपॉझिट मात्र शासन जप्त करणार आहे जर तुम्ही ऑल इंडिया कोट्यातलं कॉलेज सोडत असाल तर। ऑल इंडिया कोट्यातलं जर तुम्ही प्रेफर करत असाल तर तुमचं जे काही डिपॉझिट आहे ते तुम्हाला परत येतं। तुम्हाला दोन्ही कॉलेजची तुलना करून जो आपल्याला बेस्ट ऑप्शन वाटतो तो बेस्ट ऑप्शन विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी निवडायचा आहे। आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत, फ्रेश अलॉटमेंट झालेली आहे किंवा ज्यांचं होल्ड आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सगळ्यात आधी सीईटी सेलच्या वेबसाईटवर जाऊन आपलं अलॉटमेंट लेटर जे आहे ते डाउनलोड करायचं आहे। त्याच्यानंतर जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, त्या ठिकाणाहून कॉलेजचा संपर्क क्रमांक मिळवायचा आहे। त्यानंतर त्यांना कॉल करून कॉलेज अलॉट झाल्याची माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी डीडीची अमाऊंट त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे त्याची माहिती त्या ठिकाणी देत असतं। सगळ्यात आधी वेबसाईटवर गेल्यानंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे सीईटी सेलचा अप्लाइड सेशनमधून डाउनलोड करून घ्या, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्या। ॲप्लिकेशन फॉर्मच्या मागे जेवढे काही डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले होते ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ते डॉक्युमेंट्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत। त्याचबरोबर कॉलेजचे काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स असतील तर त्यांची सुद्धा यादी कॉलेजकडून मागून घ्या। त्याच्यानंतर पेनड्राईव्हमध्ये कॉलेजला डॉक्युमेंट्स हवे असतील तर पेनड्राईव्ह सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल। ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी आपल्यासाठी विद्यार्थ्यांना 30/10/2025 हा वेळ सीईटी सेलने दिलेला आहे। या वेळेच्या आत विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे। शक्यतो शेवटच्या दिवसापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांनी वाट बघू नये। 29 तारखेपर्यंतच आपली ॲडमिशन प्रक्रिया कशी पूर्ण होईल याकडे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। MBBS BDSचा रिझल्ट जर अगोदर लागला असता तर कदाचित MBBS मिळालेले जे विद्यार्थी आहेत किंवा BDS मिळालेले जे विद्यार्थी आहेत ज्यांना MBBS किंवा BDS करायचं आहे, जर त्यांनी राऊंड 1 राऊंड 2 मध्ये BMS ची सीट होल्ड केलेली असेल तर ती सीट विद्यार्थ्यांनी सोडली असती आणि ती सीट या राऊंडला विद्यार्थ्यांना मिळाली असती। परंतु दुर्दैवाने MBBS